चला मित्रांनो, आता आपण बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स समजून घेऊया. आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये जे बॉन्डिंग आहे ते कशा प्रकारे तयार झाली आणि त्या बॉन्डिंगमुळे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं बनलं आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज आहे जसं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे म्हणजे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक नेचर आणि स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज आहे, हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कशा प्रकारे तयार होत असते आणि ते कोणकोणत्या थिअरीनं कोणकोणत्या लेवलपर्यंत एक्सप्लेन केल्या गेलेली आहे हे आपण समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा आज आपण जे बेसिक थिअरी आहे बॉन्डिंग विषयी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जे वॉर्नर नावाच्या सायंटिस्टने मांडलेली आहेत आणि त्यामुळं आपण वॉर्नर थिअरी सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत आणि बाकीच्या थिअरी त्यांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. वॉर्नर थिअरी एक बेसिक लेवलवर आहे आणि त्यांनी एका लिमिटेड लेवलवर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कशा प्रकारे बॉन्डिंग होत असते हे त्यांच्या आयोनायझेशनच्या प्रॉपर्टीहून, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे आयोनाइज होत असतात तर त्या आयोनाइज बिहेवियरहून त्यांनी त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असणाऱ्या बॉन्डिंग विषयी माहिती दिलेली आहे. आणि मग बाकीच्या ज्या थिअरी आहेत यांनी ॲडव्हान्स लेवलवर जे काही प्रॉपर्टीज आहेत म्हणजे जॉमेट्री आहे, त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे, हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण 3 थिअरी समजून घेणार आहोत. एक आहे वॉर्नर थिअरीज, दुसरी आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि तिसरी आहे क्रिस्टल फील्ड थिअरी. आता सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा वॉर्नर थिअरी समजून घेतो तर मी आत्ताच सांगितलंय की हे एकदम बेसिक लेवलवर बॉन्डिंग विषयी एक्सप्लेनेशन देणारी थिअरी आहे आणि वॉर्नरच्या थिअरीचा ॲडव्हान्टेजेस असा आहे की या थिअरीमध्ये जेवढ्याही प्रॉपर्टी एक्सप्लेन केल्या गेलेल्या आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये काहीही लिमिटेशन्स नाही आणि त्या प्रॉपर्टी आयोनायझेशन प्रॉपर्टीजवर एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे जे बॉन्डिंग आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये ते त्यांनी एक कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जे आयोनायझेशन प्रॉपर्टीज आहे आणि कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टीज आहे यांच्या बेसिसवर ह्या लेवलवर एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे आता वॉर्नर थिअरीचं जे म्हणणं आहे, वॉर्नर नावाचे जे सायंटिस्ट आहे यांनी जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली थिअरी विषयी ती आता आपण समजून घेऊया. पाठ नाही करायचे, इझिली त्यांनी बॉन्डिंग विषयी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपल्या डोक्यात बसूया. आणि त्यांनी जे मेन फीचर होतं की कोणताही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो असतो, सेंट्रल मेटल आयटम जो असतो त्याला फिक्स व्हॅलन्सी असते म्हणजे बॉन्डिंग असते त्यांच्यामध्ये आणि तो आपली बॉन्डिंग सॅटिस्फाय करण्यासाठी कशा प्रकारचे आयोनायझेशन त्याचं प्रॉपर्टीहून आपण एक्सप्लेन करतो हे या थिअरीमध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण वॉर्नर थिअरीच्या म्हणण्यानुसार की सेंट्रल मेटल आयटम पजेसेस 2 टाईप ऑफ व्हॅलन्सी. त्यांचं म्हणणं आहे की या थिअरीचं की सेंट्रल मेटल आयटम 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज दाखवत असतात आणि पहिली आहे प्रायमरी व्हॅलन्सी, जे पहिली एक प्रॉपर्टी त्यालाच आपण आयोनायझेबल व्हॅलन्सी सुद्धा म्हणतो आणि दुसरी जे प्रॉपर्टी सांगितली आहे ती आहे सेकंडरी व्हॅलन्सी. म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो सेंट्रल मेटल आयटम असतो तर या सेंट्रल मेटल आयटमच्या 2 प्रॉपर्टी असतात. सेंट्रल मेटल आयटमच्या एक असते प्रायमरी व्हॅलन्सी असते आणि सेकंडरी व्हॅलन्सी. तर प्रायमरी व्हॅलन्सीलाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणतात किंवा प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतो. आणि दुसरी जी व्हॅलन्सी आहे ती आहे सेकंडरी व्हॅलन्सी, ज्याला आपण नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणत असतो. आता बघा, प्रायमरी व्हॅलन्सी विषयी जी इन्फॉर्मेशन्स आहे या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी काय मांडलेली आहे की प्रायमरी व्हॅलन्सी नेमकी कोणत्या व्हॅलन्सीला म्हणायचं आहे की जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असते त्यामध्ये जे आयोनायझेबल ग्रुप असतात म्हणजे जे ग्रुप इझिली आयोनाइज होत असतात त्यांना त्यांनी आयोनायझेबल व्हॅलन्सी असं म्हटलेलं आहे. आताच न्यूली जी IUPAC रिकमेंडेशन आहे ती आयोनायझेशन व्हॅलन्सी म्हणजेच नथिंग बट द सेंट्रल मेटल आयटमची ऑक्सिडेशन स्टेट. म्हणून प्रायमरी व्हॅलन्सी इज नथिंग बट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयटम्स. म्हणजे जे आता IUPAC नुसार जे नॉमेनक्लेचर आपण करतो त्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट काढतो तेच म्हणजे नथिंग बट द प्रायमरी व्हॅलन्सी असते. आणि प्रायमरी व्हॅलन्सी इज आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणतो आपण. मिनिंग काय आयोनायझेबल व्हॅलन्सीचं हे समजून घ्या की ज्यावेळेस एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला आपण आयोनाइज करतो ते हे इझिली सेपरेट आयन्स तयार करतात म्हणून यांना आपण आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणतो. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिन्सिपल और आयोनायझेबल और आयोनिक व्हॅलन्सी असंही म्हणत असतो आपण यांना.
त्यानंतर हे जे प्रायमरी व्हॅलन्सी आहे काउंटर आयन्सनं सॅटिस्फाईड केलं जात असते. काउंटर आयन सर्वांना माहिती आहे की जे कॉर्डिनेशन स्पियरच्या आउटसाइड असतात, काउंटर आयन्स. तर काउंटर आयन्स कॉर्डिनेशन स्पियरच्या भोवताली जे असणारे आहे ते निगेटिव्ह आयन्स बी असू शकतात आणि जर ते समोरच्या साईड नसेल तर ते पॉझिटिव्ह आयन्स बी असू शकतात. त्याच्यामुळे काउंटर आयन्स जे प्रायमरी व्हॅलन्सी असते दॅट इज सॅटिस्फाईड बाय द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह काउंटर आयन्स and it is attached to the central metal ions in shown by the dotted lines. आणि आपण हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स लिहितो त्याच्यामध्ये त्यांनी डॉटेड लाईन्सनं त्याला मेन्शन केलेलं आहे प्रायमरी व्हॅलन्सीला. वॉर्नर नावाच्या सायंटिस्टने त्यांनी सांगितलं की दे आर नॉन डायरेक्शनल व्हॅलन्सी. हे नॉन डायरेक्शनल व्हॅलन्सी असतात प्रायमरी व्हॅलन्सी. त्यानंतर दुसरी जी आहे ती आहे सेकंडरी व्हॅलन्सी. यांच्या म्हणण्यानुसार सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे नेमकी कोणती व्हॅलन्सी असते, जे नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी आहे. म्हणजे एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला आपण आयोनाइज केलं तर जे आयोनाइज होत नाही, जो पार्ट त्यामधला आयोनाइज होत नाही त्याला तुम्ही सेकंडरी व्हॅलन्सी म्हणते. नावातच आहे नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी. त्याच्यामुळं सर्व काही यांनी बॉन्डिंग आहे ते आयोनायझेबल प्रॉपर्टीवर एक्सप्लेन केले गेलेली आहे, तुमच्या लक्षात येते. म्हणून सेकंडरी व्हॅलन्सी जी असते ती नॉन आयोनायझेबल असते. तर नॉन आयोनायझेबलचं मिनिंग असं आहे की जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्यामध्ये जो ग्रुप जो असा आहे की जो आयोनाइज होत नाही आयोनायझेशन केल्यानंतरही, तर त्या ग्रुप मधली जी व्हॅलन्सी आहे त्याला आपण नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणत असतो. आणि लेटेस्ट IUPAC नुसार आता ती जी नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी आहे दॅट इज नथिंग बट द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. तो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो ॲक्च्युअली. त्यानंतर सेकंडरी व्हॅलन्सी इज सॅटिस्फाईड बाय द निगेटिव्ह लिगँड्स, पॉझिटिव्ह लिगँड्स ऑर न्यूट्रल लिगँड्स. सेकंडरी व्हॅलन्सी हे निगेटिव्ह लिगँड्स, पॉझिटिव्ह लिगँड्स ऑर न्यूट्रल लिगँड्सनं सॅटिस्फाईड केलं जात असते. आणि दिस लिगँड सॅटिस्फाईड द सेकंडरी व्हॅलन्सीज आर डायरेक्टेड टुअर्ड द फिक्स पोझिशन्स. आणि त्यामुळं ते जेव्हा सेंट्रल मेटल ॲटमच्या अराउंडमध्ये डायरेक्टेड होतात तर त्यांच्यामध्ये फिक्स पोझिशन्स त्या कॉम्प्लेक्समध्ये येते आणि स्पेसमध्ये त्यांची डेफिनेट अरेंजमेंट झाल्यामुळं त्या कॉम्प्लेक्सला पर्टिक्युलर जॉमेट्री तयार होत असते. त्याच्यामुळे इट इज अ डायरेक्शनल म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी ही डायरेक्शनल असते, प्रायमरी व्हॅलन्सी नॉन डायरेक्शनल असते, सेकंडरी व्हॅलन्सी डायरेक्शनल असते. ते त्या कंपाऊंडची कॉम्प्लेक्स कंपाऊंडची जॉमेट्री ठरू शकते. आणि सेकंडरी व्हॅलन्सी इज रिटन ॲज डॅश लाईन. आपण त्याला डॅश लाईननं दर्शवत असतो सेकंडरी व्हॅलन्सी. तर अशा प्रकारे त्यांनी दोन प्रकारच्या व्हॅलन्सी कोणत्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असतात याविषयी माहिती दिली होती वॉर्नर्स नावाच्या सायंटिस्टनं. आता यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी आयोनायझेशन प्रॉपर्टीवर एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यांनी एक कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. खूप साऱ्या कॉम्प्लेक्सवर, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसवर वॉर्नर्स नावाच्या सायंटिस्टने खूप सारी स्टडी केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की जे सेंट्रल मेटल ॲटम असतात ते सेंट्रल मेटल ॲटम शोज अ फिक्स व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सी त्यांची व्हॅलन्सी फिक्स असते, दे हॅव द फिक्स व्हॅलन्सी. आणि हे फिक्स व्हॅलन्सी ते आपली सॅटिस्फाय करण्यासाठी ते आपल्या प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सीमध्ये ॲडजस्टमेंट करू शकतात. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे की कोऑर्डिनेशन कोणताही जो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असतो त्यामध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम आहे दे शोज डेफिनेट कोऑर्डिनेशन नंबर दॅट इज 6 or 4. असे टाईपची कोऑर्डिनेशन नंबर फिक्स असते त्या सेंट्रल मेटल ॲटमचं. आणि ते सॅटिस्फाय करण्यासाठी तो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स प्रायमरी सेकंडरी व्हॅलन्सीमध्ये ॲडजस्टमेंट करतो. हे त्यांनी एका एक्सपेरिमेंटून प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी कोबाल्ट क्लोराईड घेतला आणि एक व्हेरिएबल अमाऊंट ऑफ अमोनिया घेतला. व्हेरिएबल अमाऊंट ऑफ अमोनिया घेतले आणि त्यांचं कॉम्प्लेक्सेस तयार केले. आणि व्हेरिएबल अमाऊंट ऑफ अमोनिया घेऊन कोबाल्ट ट्राय क्लोराईड सोबत कॉम्प्लेक्सेस बनवलेत आणि वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये अमोनिया सोबत कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स त्यांनी तयार करून दाखवले. आणि त्यांनी सांगितलं की प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी जरी व्हॅरी होत म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी जरी व्हॅरी होत असते पण सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर फिक्स असतो. बघा आता हे त्यांनी काय केलं की कोबाल्ट ट्राय क्लोराईडची रिएक्शन्स सुरुवातीला एक्सेस ऑफ अमोनिया सोबत केली. आपण कोबाल्ट ट्राय क्लोराईडची रिएक्शन जर कोणासोबत केली, एक्सेस ऑफ अमोनिया सोबत केली. आणि त्यावेळेस त्यांना जो कॉम्प्लेक्स भेटला
तर तो कॉम्प्लेक्स होता CONH3/6Cl3 आणि या कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा त्यांनी आयोनायझेशन्स केलं तर त्यांना 3 Cl निगेटिव्ह आयन्स आणि एक कॉम्प्लेक्स आयन्स असे 4 आयन्स भेटतील, बरोबर आहे. आणि इथे 6 हे जे आहे तर अशा प्रकारे कॉम्प्लेक्स भेटला. त्यानंतर त्यांनी तेच अमोनियाचं जेव्हा क्रिस्टलायझेशन्स केलं कोबाल्ट ट्रायक्लोराइड सोबत, पण अमाऊंट ऑफ अमोनियाचं प्रमाण कमी घेतलं, लेस अमोनिया घेतला ॲज कम्पेअर टू एक्सेसच्या पेक्षा, आणि त्यांनी एक दुसरा कॉम्प्लेक्स क्रिस्टलायझेशन करून तयार केला CONH3/5Cl आणि Cl2. त्यानंतर नेक्स्ट त्याच्याही पेक्षा लेस अमाऊंटमध्ये अमोनिया त्यांनी घेतला आणि पुन्हा एक कॉम्प्लेक्स तयार करून दाखवला. तर त्यामध्ये त्यांना त्या टाईपचा कॉम्प्लेक्स भेटला NH3/4Cl2Cl आणि फायनली एक कॉम्प्लेक्स लेस अमाऊंटमध्ये त्याच्याही पेक्षा अमोनिया घेतला आणि एक कॉम्प्लेक्स तयार केला त्यांनी. तर असे खूप साऱ्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर त्यांनी स्टडी केली, त्यांच्या आयोनायझेशन प्रॉपर्टीवर, आणि त्यांनी त्यांच्यानुसारच त्यांची बॉन्डिंग एक्सप्लेन केलेली आहे. तर या प्रकारचा कॉम्प्लेक्स भेटला. ते याहून त्यांना असं लक्षात आलं की हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे या सेंट्रल मेटल ॲटमची जी व्हॅलन्सी आहे ते फिक्स आहे, दे शोज फिक्स व्हॅलन्सी, बरोबर आहे. बघा आता इथे दाखवतो मी तुम्हाला फिक्स व्हॅलन्सी कशी आहे. तर पहिला जो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे तर याला 6 अमोनिया अटॅच आहेत, बरोबर आहे, आणि ते आपण सॉलिड लाईनने दाखवले आहे. ही झाली त्याची सेकंडरी व्हॅलन्सी. काय झालेली आहे? सेकंडरी व्हॅलन्सी. आणि 3 जे डॉटेड लाईन दाखवलेली आहे ते आहे आपली प्रायमरी व्हॅलन्सी. कोणती आहे? प्रायमरी व्हॅलन्सी किंवा आयोनायझेबल व्हॅलन्सी आहे, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड कॉम्प्लेक्समध्ये काय झालं की आपण अमोनियाचं प्रमाण कमी घेतलं, पण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सनं आपली जी सेकंडरी व्हॅलन्सी आहे ही सॅटिस्फाय करण्यासाठी एक जो क्लोरीन आहे हे क्लोरीन दोन्ही प्रकारच्या व्हॅलन्सी काय करून राहिला आहे? सॅटिस्फाय करून राहिलेला आहे. आणि तुम्ही जर इथे प्रायमरी व्हॅलन्सी पाहिली तर या सर्वांची प्रायमरी व्हॅलन्सी काय म्हणजे ऑक्सिडेशन नंबर. तर सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर इथे +3 आहे. आणि इथं जे सेकंडरी व्हॅलन्सी आहे म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी ज्याला आपण काय म्हणत असतो कोऑर्डिनेशन नंबर, सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे तर ही सर्वांची सेकंडरी व्हॅलन्सी किती आहे? 6 आहे, बरोबर आहे. तर हे सॅटिस्फाय कशी झाली या कॉम्प्लेक्सेसमध्ये आपण ते सांगतो की जसं तुम्ही या सर्व कॉम्प्लेक्सेसमध्ये पाहिले तर यांच्यामध्ये सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे, बरोबर आहे. आणि जी सेकंडरी व्हॅलन्सी आहे ती 6च आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6च आहे. तर दुसऱ्या कॉम्प्लेक्समध्ये जो क्लोरीन आहे तो प्रायमरी ॲज वेल एज सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करते आणि त्याच्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6च बनतो. त्यानंतर तिसराही कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्यामध्ये 2 क्लोरीन ॲटम्स हे काय करतात? सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतात ॲज वेल एज प्रायमरी व्हॅलन्सीसाठीही रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामुळं ऑक्सिडेशन स्टेट तर +3 आहे पण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हे किती आहे? 6 आहे. त्यानंतर तिसरा जो कॉम्प्लेक्स आहे, चौथा जो कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये तिन्ही क्लोरीन आपण इनसाइड द स्पियर आणलेले आहे, नो आयोनायझेबल ग्रुप, म्हणून आपण सांगतो की इथे 3 जे Cl आहे हे याची कोणती ऑक्सिडेशन स्टेट सॅटिस्फाय करतात आणि हे दोन्ही प्रकारच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतात, प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी. आणि इथे तुम्ही जे पाहता की इथेचा कोऑर्डिनेशन नंबरही 6 आहे. त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर कोणत्याही सेंट्रल मेटल ॲटम कॉम्प्लेक्स तयार करत असताना फिक्स बनवत असतात आणि त्यामुळं कोऑर्डिनेशन नंबर फिक्स करण्यासाठी ते प्रायमरी सेकंडरी व्हॅलन्सी मधले जे ग्रुप आहे त्यांना ॲडजस्टमेंट करून तो कॉम्प्लेक्स बनवत असतो. तर अशा प्रकारे हे सर्व एक्सप्लेनेशन्स त्यांनी जे दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इन दिस कॉम्प्लेक्स NH3 अँड कोबाल्ट शोज प्रायमरी व्हॅलन्सी, कोबाल्टची प्रायमरी व्हॅलन्सी 3 असेल आणि सेकंडरी व्हॅलन्सी 6 असेल. These valencies are satisfied by the Cl ions and NH3 molecules in 4 different way. Hence 4 different complexes are formed. त्याच्यामुळे आपण हे 4 डिफरंट कॉम्प्लेक्सेस मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी त्यांनी कशी सॅटिस्फाईड केली हे दाखवलेली आहे. त्यानंतर इन दिस प्रायमरी व्हॅलन्सीज आर रिप्रेझेंटेड बाय द डॉट लाईन्स, आपण ते डॉटेड लाईन्स न दाखवली, अँड सेकंडरी व्हॅलन्सीज आर सॉलिड लाईन्स. Groups satisfied both primary and secondary valencies are shown by the solid lines or dotted lines. जे प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करून राहिले त्यांना आपण दोन्ही लाईन दाखवलेल्या आहे, एक
डॉटेड लाईनही दाखवलेली आहे आणि सॉलिड लाईनही दाखवलेली आहे. त्यानंतर हे जे प्रॉपर्टीज आहे हे त्यांनी प्रॉपर्टी एक्सप्लेन जेव्हा केल्या त्यांनी, तर कंडक्टिव्हिटी किंवा आयोनायझेशन प्रॉपर्टीवरून एक्सप्लेन केला की या टाईपचे कॉम्प्लेक्स कसे बनतात म्हणून. तर त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा हे कॉम्प्लेक्स बनवतात तर जेव्हा आपण चारही कॉम्प्लेक्सचं आयोनायझेशन करत असतो किंवा चारही कॉम्प्लेक्सची कोणासोबत रिएक्शन्स करतो, सिल्वर नायट्रेट सोबत करत असतो, तर आपल्याला डिफरंट मोल्स ऑफ काय भेटतात, डिफरंट मोल्स ऑफ AgCl भेटतात या चारही कॉम्प्लेक्स पासून. आणि त्याहून ठरवत असतो की त्यांची जो आयोनायझेबल ग्रुप आहेत ते किती आहेत आणि त्यांचा फॉर्म्युला कसा असेल, फॉर्म्युला ऑफ दॅट कॉम्प्लेक्सेस, हे जे डिसाईड केलेलं आहे हे यांच्या या प्रॉपर्टीहून डिसाईड केलेलं आहे. म्हणून ऑन द बेसिस ऑफ द अबाव एक्सप्लेनेशन वॉर्नर्स फॉर्म्युलेट द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस, हे जे फॉर्म्युले तयार केले कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसचे या खालील एक्सप्लेनेशनच्या बेसिसवर त्यांनी तयार केले. जसं त्यांनी पहिला जो कॉम्प्लेक्स आहे त्या 1 मोल कॉम्प्लेक्स घेतला पहिला आणि या 1 मोल कॉम्प्लेक्सची जेव्हा AgNO3 सोबत रिएक्शन्स केली तर त्यावेळेस त्यांना 3 मोल ऑफ AgNO3 लागले. म्हणजेच त्यांच्या नॅचरली काय झालं असेल की 3 मोल ऑफ AgCl प्रेसिपिटेट तयार झालेले. म्हणजे 1 मोल जेव्हा आपण कॉम्प्लेक्स घेतला तर त्यावेळेस जर 3 मोल ऑफ AgCl तयार झालं असेल तर नॅचरली या कॉम्प्लेक्सचा प्रकार किती असेल, याच्या टोटल आयन्स किती बनले असतील. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे कोणता, कोबाल्टचा, CONH3/6 आणि थ्राईस Cl हा पहिला वाला कॉम्प्लेक्स, जेव्हा आपण याची 3 मोल ऑफ AgNO3 सोबत रिएक्शन्स करणार आहोत 1 मोलची, तर यापासून आपल्याला नॅचरली किती 3 मोल ऑफ AgClचं प्रेसिपिटेशन भेटलं. AgClचं 3 मोल ऑफ प्रेसिपिटेशन भेटलं. त्याचं कारण आहे की हा जो कॉम्प्लेक्स आहे हा जेव्हा आयोनाइज होईल तर एक कॉम्प्लेक्स आयन बनवल जो या प्रकारचा असेल आणि दुसरे 3 Cl निगेटिव्ह आयन्स बनवल. त्याच्यामुळे याचं कॉम्प्लेक्स प्रेसिपिटेशन होऊन 3 मोल ऑफ AgCl बनल. तर याहून टोटल किती आयन्स बनतील, हा 1 आणि हा 3, म्हणजे टोटल 4 आयन्स बनले आणि म्हणून 3 मोल ऑफ AgCl प्रेसिपिटेट झाले. टोटल नंबर ऑफ आयन्स यांच्यापासून 4 भेटले आणि त्यांच्यामुळे त्यांची मोलर कंडक्टिव्हिटी त्यांनी स्टडी केली तर 390 ओहम इनवर्स मोल इनवर्स अशी भेटली. जो सेकंड कॉम्प्लेक्स होता त्या सेकंड कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की NH3/5 Cl2. यामध्ये टोटल नंबर ऑफ आयन्स हा 1 आणि हा 2, म्हणजे टोटल नंबर ऑफ आयन्स तुम्हाला 3 भेटतील, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं जे AgCl प्रेसिपिटेशन भेटल ते 2 मोल ऑफ AgClच भेटल प्रेसिपिटेशन मध्ये. याहून इंडिकेट झालं की 2च Cl काउंटर आयन्स आहेत इथे, बरोबर आहे. आणि टोटल नंबर ऑफ आयन्स 3 तयार होतील आणि याचे जे कंडक्टिव्हिटी आहे ते चेंज आहे, पण कोऑर्डिनेशन नंबर तर 6च आहे. बघा तिसरा जो कॉम्प्लेक्स त्यांनी बनवला त्यावेळेस त्यांनी जेव्हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स बनवला तर तिसऱ्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला CONH3/4 Cl2 आणि एकच Cl बाहेर आहे काउंटर आयन्स. त्याच्यामुळे टोटल नंबर ऑफ आयन्स 1 + 1 2 तयार होतील आणि टोटल नंबर ऑफ आयन्स 2 तरी तयार होत असेल तर एकच Cl निगेटिव्ह असल्यामुळं 1 मोल ऑफ AgClच प्रेसिपिटेट होईल. आणि याहून क्लिअर होते की याचा कोऑर्डिनेशन नंबर तर 6 आहे, पण जे प्रायमरी व्हॅलन्सी आहे ते बोथ सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करून राहिलेली आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 फिक्स ठरून राहिलेली आहे. आणि 2 मोल आयन्स भेटल्यामुळे त्यांचा जो कंडक्टिव्हिटी आहे ते 102 ओहम इनवर्स मोल इनवर्स इतकी भेटते. आणि फायनली जो फोर्थ कॉम्प्लेक्स आहे आपला, या फोर्थ कॉम्प्लेक्स मध्ये 0 AgCl प्रेसिपिटेट भेटते. त्याचं कारण आहे की तिथे कोणताच Cl निगेटिव्ह हा काउंटर आयन्स नाही आहे. बघा तिन्ही Cl कॉम्प्लेक्स आयन्स मध्ये आले, त्याच्यामुळे नो आयोनायझेशन्स आणि म्हणून 0 AgCl प्रेसिपिटेशन भेटणार नाही आणि 0 आयन्स भेटल्यामुळं त्याचं कंडक्टिव्हिटीही राहणार नाही. या एक्सपेरिमेंटून क्लिअर झालेलं आहे की ऑन द बेसिस ऑफ आयोनायझेशन प्रॉपर्टी वी कॅन एक्सप्लेन द बॉन्डिंग इन द कॉम्प्लेक्सेस. ऑल्सो ऑन द बेसिस ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी the number of ions produced by the complex, and that's why these complexes have different formulas, बरोबर आहे. on treated with the ammonia they produce with variable amount of ammonia they produce different type of complexes, but the central metal atom has a tendency to form the fixed coordination number
अँड दॅट्स वाय दिस एक्सप्लेनेशन इज गिवन हिअर. तर त्याच्यानंतर हे जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे, हे या मोलर कंडक्टिव्हिटीच्या बेसिसवर आपण या कॉम्प्लेक्सचे फॉर्म्युले या प्रकारचे करणार आहोत. 4 आयन्स तयार होतील, त्याच्यामुळे 3 Cl निगेटिव्ह आणि हा एक कॉम्प्लेक्स आयन्स. त्याच्यानंतर जेव्हा 1:2 रेशो आहे, म्हणजेच कोऑर्डिनेशन आयन्स 1 मोल तयार होईल आणि हे 2 मोल तयार होईल, तर टोटल 3 आयन्स तयार होतील. आणि ज्यावेळेस चौथा कॉम्प्लेक्स तयार झाला होता त्यावेळेस 1:1 रेशो म्हणजे एक कॉम्प्लेक्स आयन आणि एकच काउंटर आयन्स, त्यावेळेस 2च टोटल आयन्स तयार झाले होते. आणि एक फायनली जो कॉम्प्लेक्स तयार झाला होता तो नॉन आयनायझेबल आहे. यांचे कलरही वेगवेगळे तयार होतात आणि यांच्यापासून आयन्सही वेगळे तयार होतात, परंतु यांचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी फिक्स आहे आणि प्रायमरी व्हॅलन्सी सुद्धा ही सुद्धा 3 आहे. हे म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट हे फिक्स आहे. म्हणून ऑन द बेसिस ऑफ यांनी खूप साऱ्या डिफरंट कॉम्प्लेक्सेसवर अभ्यास केला आणि या टाईपच्या बॉन्डिंग विषयी, प्रायमरी आणि सेकंडरी बॉन्डिंग विषयी कॉम्प्लेक्सेसमध्ये माहिती दिली ऑन द बेसिस ऑफ आयोनायझेबल प्रॉपर्टी अँड कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टीज. आता इथे बघा, तर हे जे कॉम्प्लेक्स आहे एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करून पाहू. तर एक एक्झाम्पल दिलेला आहे CONH3/4Cl2. प्रायमरी व्हॅलन्सी आर आयोनायझेबल अँड सॅटिस्फाईड बाय द निगेटिव्ह आयन्स. ही प्रायमरी व्हॅलन्सी आहे जे निगेटिव्ह आयन्सनं सॅटिस्फाईड केल्या गेलेली आहे. म्हणून याचं जर आपण आयोनायझेशन केलं तर या आयोनायझेशन नंतर हे 2 Cl निगेटिव्ह आयन्स भेटतात आणि याची ऑक्सिडेशन स्टेटही +2 आहे. त्याच्यामुळं नॅचरली त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच त्याची प्रायमरी व्हॅलन्सी असते. त्यानंतर सेकंडरी व्हॅलन्सी यांची किती राहणार आहे? 4 लिगँड सेंट्रल मेटल आयटमला अटॅच आहे, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. त्याच्यामुळं नॉन आयोनायझेबल ग्रुप जे असतात ते सेकंडरी व्हॅलन्सी असतात. त्यामुळे सेकंडरी व्हॅलन्सी या कॉपरची किती भेटणार आहे? 4. सेकंडरी व्हॅलन्सीज आर डायरेक्शनल. सेकंडरी व्हॅलन्सी डायरेक्शनल असल्यामुळं इट गिव्स द पर्टिक्युलर शेप इन द कॉम्प्लेक्सेस. त्याच्यामुळं शेप त्या कॉम्प्लेक्सला पर्टिक्युलर येईल. त्यामुळे जर कोऑर्डिनेशन नंबर 6 आला तर त्या सेंट्रल मेटल आयटमचा जर कोऑर्डिनेशन नंबर 6 आला तर त्याला ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तयार होईल. आणि जर कोऑर्डिनेशन नंबर 4 आला तर त्या सेंट्रल मेटल आयटम्सला एक तर टेट्राहेड्रल नाहीतर मग स्क्वेअर प्लेनर या प्रकारची जॉमेट्री तयार होईल. तर इथे बघा, यामध्ये 2 आयन सांगितले त्यांनी की ही जी आहे नॉन आयोनायझेबल म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी आहे आणि जे आयोनायझेबल आहे ते प्रायमरी व्हॅलन्सी आहे. आणि ह्या 2 गोष्टींमध्ये त्यांनी डिस्टिंग्विश करण्यासाठी जे सेकंडरी व्हॅलन्सी आहे ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंट्रोड्यूस केली आणि जे प्रायमरी व्हॅलन्सी आहे ते त्यांना काउंटर बॅलन्स करण्यासाठी आयन्स म्हणून वापरले गेले. आणि म्हणून टू डिस्टिंग्विश बिटवीन दिस 2 व्हॅलन्सीज वॉर्नर्स इंट्रोड्यूस अ स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणून आपण स्क्वेअर ब्रॅकेट वापरत असतो. ॲटम्स प्रेझेंट इन स्क्वेअर ब्रॅकेट आर नॉन आयोनायझेबल. जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतात ते नॉन आयोनायझेबल असतात, वाईल द पोर्शन आउटसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट्स आर आयोनायझेबल. त्यानंतर हे जी थिअरी आहे ही बेसिक लेवलवर एक्सप्लेन केल्या गेलेली आहे. त्यामुळं बऱ्याचशा जे हायर प्रॉपर्टीज आहे म्हणजे जॉमेट्री आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे, ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहे, हे या थेअरीनं एक्सप्लेन केल्या गेल्या नाही आहे, कारण ही बेसिक लेवलवर सुरुवातीची थिअरी होती. त्याच्यामुळे आपण थोडं लिमिटेशन्स विचारात घेऊ की वॉर्नर डिस्क्राइब द बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाउंड्स बट दी थेअरी कॅनॉट आन्सर द बेसिक क्वेश्चन्स लाईक वाय ओनली द सर्टन एलिमेंट हॅव द प्रॉपर्टी टू फॉर्म द कोऑर्डिनेशन कंपाउंड. काहीच असे एलिमेंट आहे जे कोऑर्डिनेशन कंपाउंड का दाखवतात, काही जे दुसरे आहेत मेटल ते कोऑर्डिनेशन कंपाउंड का तयार नाही करत. व्हाय द बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाउंड इज डायरेक्शनल प्रॉपर्टी, की कोऑर्डिनेशन कंपाउंड तयार होत असताना तो जो जॉमेट्री तयार करत असते तर त्याची जॉमेट्री विषयी यांची माहिती एक्सप्लेन नाही केल्या गेली. व्हाय कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाउंडला काही मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीज असतात ते सुद्धा यांनी एक्सप्लेन केलं नाही. त्यामुळे याच थेअरीचं एक्सटेंडिंग केल्या गेलेलं आहे. याला लिमिटेशन नाही म्हणता येईल की बेसिक लेवलवर होती, त्याच्यामुळे यांनी या साऱ्या प्रॉपर्टीवरचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आणि त्यामुळं नवीन थेअरीज आपण मांडलेल्या आहे जे या प्रॉपर्टीवर फोकस करणार आहे. त्या म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेअरी, क्रिस्टल फील्ड थेअरी, त्याही नंतर असते लिगँड फील्ड थेअरी आणि सर्वात शेवटी असते मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. पण त्यापैकी आपल्याला 2 आहे. एक व्हीबीटी थेअरी आहे म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेअरी, जे त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची जॉमेट्री आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल, आणि क्रिस्टल फील्ड थेअरी जे स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज आहे आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे
ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून नेक्स्ट थेरी पाहणार आहोत आपण व्हीबीटी थेरी. त्याआधी आपण याच्यावरचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते पाहणार आहोत आणि ऑब्जेक्टिव्ह पाहिल्यानंतर आपल्याला या थेरीमधलं क्लिअर प्रायमरी सेकंडरी व्हॅलन्सी याविषयी माहिती पडेल. या थेरीमध्ये जे काही तुमचं वाटत असेल कन्फ्युजन्स ते सुद्धा दूर होऊन जाईल जेव्हा तुम्ही याचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर स्टडी करसाल. थँक्यू.